यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये वादळी पावसासह गारपीट झालेली आहे। अनेक गावांना फटका बसलाय। झाडांची पडझड झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित, मात्र उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। वाशिमच्या सोमठाणा लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवरच्या झुडपांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। भिंतीवरची वाढलेली झुडपं तातडीने हटवण्याची ग्रामस्थांची मागणी। संबंधित विभागाच्या कामावरती प्रश्नचिन्ह। साताऱ्यामध्ये राष्ट्रीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन। साताऱ्याच्या आंबेनळी घाट दुर्घटनेमधल्या मृतांच्या वारसांना मदत देण्याची मागणी। खेळण्यामधील अॅम्ब्युलन्स देऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। भिवंडीमधल्या इस्कॉन मंदिरामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन। मंदिरामधल्या गाभाऱ्याला आंब्याची आकर्षक अशी सजावट, भाविकांची दर्शनासाठी गर्दी। भिवंडीमधल्या शहापूरमधल्या वृक्षतोडीच्या प्रकरण आहे। डोंगर उत्खननाच्या विरोधात स्थानिकांचा मोर्चा। भव्य मानवी साखळी आंदोलन करत पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकजूट। डोंगर पोखरणं बंद करण्यासह इतर मागण्यांसाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। पुण्यामधल्या दारूकांडाच्या नंतर दुर्घटनेच्या नंतर आता अकोला पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत। अकोला जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामधल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवरती धडक कारवाई। दारू आणि दारू बनवण्यासाठीचं साहित्य पोलिसांनी नष्ट केलंय। गावठी दारूच्या विरोधात पोलिसांचं ऑपरेशन प्रहार। हिंगोली जिल्ह्यामधल्या सोलार प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल। परिसरामधल्या शेतकऱ्यांचा गंभीर आरोप। वन विभागाच्या नाकावरती टिच्चून 1200 एकरावरची झाडं तोडली आहेत। वृक्षतोडीसाठी वन विभागाची परवानगी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।